हाय हॅलो, तुम्हा सर्वांचं शुभांगीच्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर सकाळपासून आज माझा दिवस कामामध्येच गेला. 7:30ला उठली, 4 ते 5 रगा गोदडी, घरातली 1-2 आठवड्याची पडलेली कापडे, 1-2 आठवड्याची कपडे म्हणजे ते केरळला गेले होते ना ट्रिपला, त्यांनी घेऊन गेलेले कपडे सगळे त्यांनी घरी आणून दिले आणि ते धुवायचे राहिले होते. मग ते सगळं धुवून टाकले. नेमकाच वॉशिंग मशीनचा पण निरमा संपला. आता झाली दुपारची मला भूक लागली. काय केलं ग जेवायला? कारल्याची भाजी केली. कारलं मला अजिबात आवडत नाही आणि ना कारल्याची भाजी केली. चल मग आपण थोडा ठेसा करू, मस्त शेंगदाणे घालून, नाही का. आता मी जाऊन ठेसा बनवणार आहे. ठेस्यासोबत मला आवडतं खायला, दही आहे थोडं शिल्लक, ठेसा आणि दही खाणार आहे. चल. पण मिरच्या संपल्या तर मावशी. मिरच्या पण नेमकेच संपल्या का? पूजाच्या आहेत की पूजा बरं आपल्यासाठी सोडून गेली. पूजाच्या मिरच्या, चला पूजाच्या मिरच्या काढायला जाते आता आणि ठेसा बनवते. या झाडांना पाणी द्या, गॅलरी धुवा, हे सगळं आज दिवस त्यामध्येच गेला. माझ्या मागच्या गार्डन मधला पण सगळा पसाराही आवरून घेतला, सगळा कचरा वगैरे जाळून घेतला. आता सध्याला तर काय नाही, फक्त पपईची झाडं आणि आळूची पाने. पूजाच्या मागच्या गार्डन मध्ये जायला आमच्या इथला रस्ता बघा. इथं काय ही पूजाची मिरचीची झाडं पपईची जळायला लागल्यात, त्याला पाणी पण देऊन जाते. पपया वगैरे आल्या तरी होतील, मला कोणी आलं राहायला तर त्यांना होतील. पूजा बरं आपल्याला मिरच्या ठेवून गेली मावशी, तर जण्याची झाडं पण उपटू. हा, पाणी नाही तर झाड वाळायला लागलेत, पाणी द्यावं लागेल आपल्याला. आंटी तुमच्या घरी पार्सल वाला आलाय. पार्सल आले, जा घेऊन ठेव. बरं घेऊन ठेव, मी आले. त्याची नारळ तोडायला लागले, तिला म्हणते कवळी नारळ नको तोडू, ऐकत नाहीये ती, नको तोडू. कुठं चढती माकडासारखी, कुठं ना कुठं चढली, कशी काढली काय माहिती. नारळ बघा की, यात पाणी असेल का नाही तुम्हाला दाखवते. आता मिरच्या ही तोडून चालल्या, आता ठेसा बनवणार आहे. आणि खाण्याला मिरच्या काय जास्त निघाल नाही, एवढेच निघाले. आणि हिने 2 नारळ कवळीच तोडले बघा, तोडायला नव्हती ना पाहिजे, कवळीच नारळ तोडली. आणि आता पार्सल काय आले, किरणने घेतले, बघावं लागेल पार्सलमध्ये काय आले. मी तर काय बोलवलं नव्हतं. किचन गार्डन मधून बघा एवढ्या पपया, नारळ, मिरच्या, आळूची पानं ही आम्ही सारखे काढत असतो. झाडं जेवढी लावेल तेवढी फळं वगैरे देतात ना, नेचर आहे. तुम्ही पण तुमच्या घरामध्ये शिल्लक जागा असेल कुठं तर त्यामध्ये पपईची ह्याची झाडं लावायची. आता काय पार्सल आले ते बघते, मुलांनी घेऊन ठेवले. केरळहून आले हे पार्सल. यांनी मसाले हे घेतले होते, ते मसालेच आलेत. केरळमध्ये मसाले खूप छान भेटतात. आता ते तुम्हाला खोलून दाखवते त्यांनी काय काय मसाले आणलेत. मामांनी खूप मसाले आणले. त्यांनी मला सांगितलं होतं आपले मसाले खूप येणार आहेत, विमानामध्ये अलाउड नसतील म्हणून त्यांनी पोस्टने पाठवले. एवढं पॅकिंग आहे तरी पण बाहेर पर्यंत बस. इकडे किरण, चक्रफूल, लवंग, काय ही पण लवंग आहे, ही दगड फुले, ही जावित्री काय म्हणतात मला पण लवकर नाही ना, जावित्रीच आहे. ही मोठी इलायची, शहाजिरा, खसखस, सांबर मसाला पावडर आहे केरळचा, दालचिनीच ना, दालचिनी, इलायची बघा कशी, मिरी, जायफळ
आणि बडशेप एवढी का आणली यांनी असे एवढे मसाले आणलेत. घरचा काळा मसाला पण संपला होता, मी त्यांना सांगितलं होतं. आणि केरळला सारखं जाणं होतं तर तिकडूनच आम्ही मसाले आणतो. प्युअर मसाले असतात चांगले आणि कमी रेटमध्ये पण असतात. आपल्या इकडं भेसळयुक्त मिळतात. पायऱ्या बिऱ्या सगळं धुवून झाडांना, सगळ्या झाडांना पाणी वगैरे देऊन धुणं पण बघा किती धुतलं आज. पार्किंग पण खूप धूळ बसली होती, पार्किंग पण छान असं धुवून घेतलं, सगळं स्वच्छ केलं. गोदडी रागा तिकडं पण बरेचसे कपडे वाळायला घातले. पूजा ही गेली, सगळं खाली खाली झाले. रो हाऊस आता आम्ही घरी एकटेच असतो. मिस करतोय, ती करते का नाही काय माहिती. एका पण व्हिडिओमध्ये बोलले नाही. तिकडच्या आठवणी येते काय येते. घरामधलं पण सगळा पसारा स्वच्छ बिच्छ करून घेतला. असं सगळं जिथलं तिथं लावले. मुलं आता अभ्यास करतात, त्यांना सुट्टी. किरण अंजली पण चालले गावाला. अंजलीला काय जायची इच्छा नाही, पण किरण काय थांबू दे नाही. ते असले की मला कामामध्ये फुल सपोर्ट करत असते. हे पण आले दुपारच्या जेवणाला, आता जेवण करतील आणि जातील आपल्या ड्युटीला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा. बाय.